आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं गे सावी? मला माहिती हे सगळं झाल्यामुळे तुला किती आनंद झालाय, पण तू लहान आहेस ग. तू अजूनही निष्पाप आहेस. कसं सांगू की आदित्य किती नीच माणूस आहे. तो आपल्यासोबत कसा खेळतोय. तू लहान आहेस का? पण सावी, धनंजय तुझ्यासाठी योग्य बाबा होता. कसं सांगू तुला हे? कसं झालं ना ग? असं वाटलं होतं की आता सगळं बदलणार. आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. आपण सगळे आनंदाने राहू. पण अचानक वादळ आलं. ही सगळी स्वप्न विस्कटून गेली. पण नाही, मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतलाय. मी असं काही वागणार नाही ज्याच्यामुळे तुला त्रास होईल. मला माहिती आहे ह्या सगळ्यात माझी फरफट होणार आहे. पण मी तुझ्यासाठी हवं ते करायला तयार होईल. आणि मी जर तुझी स्वप्न पूर्ण नाही करू शकले तर आई म्हणून घ्यायचा अधिकारच नाहीये मला. तू नको काळजी करू. हे सावी, तो हो ना ग लहानाची मोठी. सावी हो ना मोठी आणि घे ना तुझ्या आईची बाजू. सावी, आरोह, मला माहितीये तू आई म्हणायला किती आसुसलाय ते. आणि ह्या सगळ्यात तुझी चूक नसताना सगळं तुलाच भोगावं लागतंय. आय एम सॉरी आरोह. पण आयुष्यात आज पुन्हा एकदा हारल्यासारखं वाटतंय. पुन्हा एकदा. आधी त्या साहेबने मला ट्रॅपमध्ये अडकवलं आणि ज्या व्यक्तीने त्याच्यातून मला बाहेर काढलं ती व्यक्तीचा सोडून जाते. अरे जमलं तर प्लीज मला माफ कर. आय एम रियली सॉरी यार.
ती सुंदरीचा कायदेशीर नवरा आहे आणि सावी माझी मुलगी. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. तू जो काही निर्णय घेणार आहेस ना आपल्या प्रेमाचा विचार करून घे. पण आता या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल तर मला नाही करायचंय लग्न. सुंदरीला कॉल करू का?